नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरातल्या साध्या मसाल्यांमध्ये खूप छान अशी चमचमीत मसाले भेंडी. त्यासाठी कोवळी भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून कोरडी करून घ्यायची आणि अशी पातळ तुकड्यामध्ये कापून घ्यायची. म्हणजे भेंडी पटकन शिजली जाते. तर सगळ्या भेंडीचे देठ काढायचे, पाठीमागचा भाग काढायचा थोडासा आणि अशी पातळ कापून घ्यायची भेंडी. तर भेंडी आपली कापून झाली आहे. हिला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बाकीची तयारी करूया. तर त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. फोडी करून घेऊ कांद्याच्या आणि चॉपरमध्ये घालून बारीक करून घेऊ. तर कांद्यासोबतच इथे लसणाच्या 10-12 पाकळ्या घालायच्या चॉपरमध्ये आणि दोन्ही व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. लसूणसुद्धा खूप छान बारीक होतो, वेगळा ठेचून घ्यायची गरज नाही आहे. तर कांदा आणि लसूण चॉपरमध्ये घालून बघा किती छान बारीक झालेला आहे. आता हे बाजूला ठेवू आणि एक टोमॅटो बारीक कापून घेऊ. टोमॅटोसुद्धा चॉपरमध्ये घालून बारीक केला तरीसुद्धा चालेल. आता गॅसवरती कढई ठेवायची, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तेल घालायचं, थोडंसं तेल घालायचं आहे सुरुवातीला, अगदी 2 चमचे. भेंडी घालायची आणि थोडी डाग उठेपर्यंत भाजून घ्यायची. 2 ते 3 मिनिटांमध्ये छान भेंडीला डाग पडतात. भेंडीला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आणि काढून घ्यायची. तर मसाल्याची तयारी आपण आधीच केलेली आहे. भेंडी काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण फोडणी करणार आहोत. तर फोडणीसाठी परत याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता छोटे 4 चमचे तेल घातले. तेल गरम झालं, अर्धा चमचा मोहरी घालायची, जिरं घालायचं. मोहरी तडतडली की कांदा घालायचा, कापून ठेवलेला कांदा लसूण. तेलामध्ये छान लालसर रंगावर येईपर्यंत हे परतून घ्यायचं आणि बाकीचे मसाले घालायचे. तर कांदा छान लाल रंगावरती आलेला आहे. आता पाव चमचा हळद घालायची, थोडासा गरम मसाला घालायचा आणि लाल तिखट घालायचं. तर लाल तिखटच्या ऐवजी मी इथे चटणी घातलेली आहे. थोडंसं फ्राय करून घेऊ आणि टोमॅटो घालू. टोमॅटो घालायचा. आता घालूया मीठ, म्हणजे छान पाणी सुटेल याला आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. 2 चमचे दही घालायचं, ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेलामध्ये छान फ्राय झालं पाहिजे मसाल्यासोबत. आता घालायचं मीठ, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. भेंडी आपली पाव किलो आहे. तर मीठ घातल्यानंतर छान असं 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आणि भाजून घेतलेली भेंडी घालायची. भेंडी घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. झाकण घालून एक 2-2 मिनिटं वाफ द्यायची. 2 मिनिटांनी परत झाकण काढायचं, थोडीशी भेंडी हलवून घ्यायची, परत झाकण घालायचं. असं एक 2-3 वेळा करून घ्यायचं, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 मिनिटं वाफेवरती अशी भेंडी छान शिजवून घ्यायची. नंतर याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा, परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. परत 1 मिनिटभर झाकण घालायचं. खूप छान भेंडी तयार होते, भेंडी मसाला. आणि बघा किती कमी तामझाम करता, म्हणजे खूप कमी व्याप करता आपली मसालेदार भेंडी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपी सोबत.